आज आपण बँकेच्या व्यवहाराबद्दल सरांकडून माहिती घेणार आहोत. तर सर, बँकेतून बिझनेससाठी कर्ज कसं काढायला पाहिजे? बँकेतनं जर कर्ज काढायचं असेल तर तुम्हाला बँकेला पटवून द्यावं लागतं की तुम्ही जो कोणता बिझनेस करणार आहात त्या बिझनेसमधनं तुम्हाला काही प्रॉफिट मिळणार आहे आणि तो प्रॉफिट मिळाल्यानंतर तुम्ही जे काही लोन घेणार आहात बँकेकडून ते तुम्हाला परतफेड करता येईल. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो, जेणेकरून त्या प्रकल्प अहवालामध्ये तो जो कोणता उद्योग असेल तो व्यवस्थित चालणार आहे, फायद्यामध्ये असणार आहे याची एक गणित त्याच्यामध्ये तुम्हाला द्यावी लागतं. जर हे व्यवस्थित असेल तर मग बँकेला तुम्हाला लोन द्यायला अडचण येत नाही. आणि सर, कर्ज काढण्यासाठी तयारी काय काय केली पाहिजे? बँकेतनं जर तुम्हाला कर्ज काढायचं असेल तर पहिली तयारी म्हणजे तुम्हाला कोणता उद्योग करायचा, ज्या कोणत्या भागात तुम्ही उद्योग करणार आहात त्या भागामध्ये तो उद्योग चालण्याची शाश्वती आहे का हे तुम्ही मार्केट सर्व्हेमधनं तपासू शकता. आता मार्केट सर्व्हे करताना बऱ्याचदा प्रश्न हा उभा राहतो की मार्केट सर्व्हे कशाचा करायचा. तर मार्केट सर्व्हेमध्ये तुम्हाला 3-4 गोष्टीकडे ध्यान द्यावं लागतं. पहिलं की त्या उद्योगासाठी त्या ठिकाणी किती वाव आहे, किती पर्सेंटेज तुम्हाला बिझनेस मिळू शकतो. नंबर 2, तुम्हाला कॉम्पिटिटर्स किती आहेत. नंबर 3, तुम्हाला तो कोणता बिझनेस जो करायचा आहे त्याच्यासाठी जे काही कच्चा मटेरियल असेल किंवा त्यासाठी जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्या मिळू शकतात का. आणि सगळ्यात महत्वाचं तिथे मार्केटिंग नेटवर्क कसं आहे, तो जो कोणता बिझनेस आहे ते तुम्ही ग्राहकांपर्यंत कसा पोहोचू शकाल याची माहिती काढणं, ह्या सगळ्या गोष्टींचा गोषवारा म्हणजे मार्केट सर्व्हे. हा मार्केट सर्व्हे जर व्यवस्थित केला तर तुम्हाला स्वतःलाही आणि बँकेलाही खात्री पटते की हा उद्योग नफ्यात चालू शकतो. ही तयारी केली म्हणजे तुम्ही जवळपास लोन काढण्याच्या साठी पात्र होता. सर, बिझनेससाठी कर्ज घेणे आवश्यक आहे का? माझं वैयक्तिक मत थोडंसं वेगळं आहे की अगदी तुम्ही छोटा मोठा उद्योग करणार असाल तर त्यासाठी शक्यतो पहिला उद्योग करण्याच्या वेळेस शक्यतो तुम्ही लोन घेऊ नका. कारण लोन घेतल्यानंतर जी मानसिक तुमच्यावरती प्रेशर येतं त्या प्रेशरमध्ये तुमचा उद्योग चालवण्याची जी काही उर्मी असते ती उर्मी कमी जास्त होऊ शकते. त्यामुळं सुरुवातीला शक्य झालं तर स्वतःच्या खिशातनं, तुमच्या नातेवाईकांकडनं, घरच्यांकडनं, मित्रांकडनं आणि तुमचे कोणी फायनान्शियल पार्टनर होऊ शकत असतील असे मित्र यांना घेऊनच तुम्ही उद्योग केला तर तुम्हाला सुरुवातीला EMI, बँकेचा जो EMI असतो तो फेडण्यासाठी तुम्हाला मानसिक दबाव येत नाही आणि तुम्ही तुमचा उद्योग चांगल्या रीतीने करू शकता. त्यासाठी माझं असं मत राहील की नवउद्योजकांनी शक्यतो बँकेकडे जाण्याचं टाळावं. सर, बँकेतून कर्ज काढण्याचे फायदे काय आहेत? जसं मी आधीच सांगितलं की फायदा हा आहे की तुम्हाला जर मोठा उद्योग असेल तर बँकेकडनं जो काही तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट मिळतो त्यातनं तुम्ही तुमचा उद्योग व्यवस्थित करू शकता. नंबर 2, बँकेने तुम्हाला अनेक प्रश्न विचारल्यामुळं तुमची पण बरीच तयारी झालेली असते की आपल्याला नेमक्या कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागेल, त्याची टेक्निकल आणि इकॉनॉमिकल फिजिबिलिटी जी आहे ती बँक तपासल्याशिवाय तुम्हाला पैसे देत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही जमा खर्च केला तर तुम्हाला बँकेकडनं लोन घेणं आणि मोठ्या प्रमाणात जर पैसे मिळणार असतील तर त्याची सुविधा होते. मात्र जर हे लोन खूप मोठं असेल आणि तुमचा उद्योग स्थिर व्हायला किमान 1-1.5 वर्ष लागतंच आणि अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीपासून जर तुम्हाला बँकेच्या लोनबद्दल बरंच मेंटल प्रेशर आलं तर तुम्हाला महिन्याच्या शेवटी बँकेचं लोन फेडायचं, त्याचा EMI द्यायचा की आपला सेल्स वाढवायचा, आपला उद्योग चालवायचा, हे दोन्ही प्रेशर मध्ये तुमचा बॅलन्स बिघडू शकतो. त्यामुळं त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही पण आहेत. पण शक्यतो सुरुवातीला मला पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की नवउद्योजकांनी बँकेतनं लोन घेणं टाळावं.
बिझनेससाठी बँकेतून कर्ज काढणे गरजेचं आहे का नाही याबद्दल सरांनी आपल्याला सांगितलं. अजून सरांसोबत आपल्या गप्पा सुरू राहतील.